नमस्कार. आज आपण अखंड ज्योतीच्या मार्च 1946च्या अंकातून एका खूपच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्यजींच्या लेखांमधून आपण मनाच्या अफाट शक्तीबद्दलचं कालातीत ज्ञान समजून घेणार आहोत. कधी विचार केला यावर? हा फक्त एक प्रश्न नाहीये, तर आपल्या आतल्या प्रवासाची सुरुवात आहे. या प्रश्नाचं उत्तरच ठरवतं की आपलं आयुष्य कसं असेल. चला तर मग आपल्या आत दडलेल्या या शक्तीला ओळखण्याचे आणि तिला योग्य प्रकारे वापरण्याचे मार्ग शोधूया. याचा अर्थ असा की आपलं मन दुधारी तलवारीसारखं आहे. एकीकडे ते शांती आणि शक्तीचा एक अद्भुत स्रोत बनू शकतं, तर दुसरीकडे तेच आपल्या सगळ्या दुःखांचं आणि आजारांचं मूळही असू शकतं. खरं आव्हान हेच आहे की या शक्तीला सकारात्मकतेकडे कसं वळवायचं. चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. इथे आपण त्या आंतरिक शत्रूंची ओळख करून घेणार आहोत जे आपल्या आत राहून आपली शांती भंग करतात. ईर्ष्या, क्रोध, स्वार्थ, संदेह आणि भय हे सगळे नकारात्मक विचार आणि भावना आपल्या आत एखाद्या विषासारखं काम करतात. ते फक्त आपलं मानसिक स्वास्थ्यच नाही तर आपलं शारीरिक आरोग्यसुद्धा बिघडवतात. या लेखांमध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की जोपर्यंत आपण या आंतरिक शत्रूंवर विजय मिळवत नाही तोपर्यंत खरी शांती मिळवणं जवळजवळ अशक्य आहे. आता आपण आपल्या प्रवासातल्या एका खूपच इंटरेस्टिंग टप्प्यावर आलो आहोत. इथे आपण हे शोधणार आहोत की स्वतःला बरं करण्याची आणि आपलं आयुष्य बदलण्याची अविश्वसनीय शक्ती आपल्या आतच कशी आहे. हे या शिकवणीचं मूळ तत्व आहे. हे आपल्याला आठवण करून देतं की आपल्या मनाला बरं करण्याची खरी शक्ती कोणत्या डॉक्टर किंवा वैद्याकडे नाही, तर ती आपल्या स्वतःमध्येच आहे. खरं तर आपणच आपल्या मनाचे सर्वश्रेष्ठ डॉक्टर आहोत. उपचाराची पहिली पायरी आहे आत्मविश्लेषण, म्हणजे स्वतःला समजून घेणं. विचार करा, जसा एखादा डॉक्टर रोगाचं निदान करण्यासाठी वेगवेगळ्या तपासण्या करतो, तसंच आपल्याला आपल्या दुःखाच्या खऱ्या कारणांना शोधण्यासाठी आपल्याच मनाच्या खोलवर जावं लागेल. यालाच मनोविश्लेषण म्हणतात. ठीक आहे, तर मग आता त्या व्यावहारिक पद्धतींबद्दल बोलूया ज्या या लेखांमध्ये सांगितल्या आहेत, ज्यांच्या मदतीने आपण आपल्या मनाला आरोग्य आणि आनंदासाठी असं समजा की पुन्हा प्रोग्राम करू शकतो. आत्मसुझाव म्हणजे स्वतःलाच सूचना देणं ही मनावर उपचार करण्याची एक प्रमुख आणि खूपच शक्तिशाली पद्धत मानली जाते. या प्रक्रियेत आपण आपल्या अंतर्मनाशी थेट संवाद साधतो. ही आत्मसुझावाची प्रक्रिया दिसायला खूप सोपी आहे, पण तितकीच शक्तिशाली सुद्धा. या 3 सोप्या पायऱ्या वापरून कोणीही आपल्या आतल्या जगात बदल घडवायला सुरुवात करू शकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यात यश मिळवण्यासाठी सातत्य आणि अटळ विश्वास हे सर्वात महत्त्वाचे आहेत. हा बदल होईल यावर पूर्ण विश्वास ठेवावाच लागेल. बघा, हे आत्मविधानाचं किती शक्तिशाली उदाहरण आहे. हे फक्त एक सकारात्मक वाक्य नाही, तर ही आपल्या खऱ्या शक्तिशाली स्वरूपाची घोषणा आहे जी थेट आपल्या अंतर्मनावर परिणाम करते. इथे बघा किती सोप्या पद्धतीने आपण आपल्या नेहमीच्या नकारात्मक विचारांना शक्तिशाली आणि सकारात्मक विचारांनी बदलू शकतो. ही पद्धत खूपच व्यावहारिक आहे आणि कोणीही ती आपल्या रोजच्या जीवनात सहज वापरू शकतं. या आंतरिक साधनेचं फळ म्हणजे आंतरिक सुसंवाद. यामुळे होतं काय की शांती आणि सामर्थ्य ही आपली नैसर्गिक अवस्था बनते. मग बाहेरची परिस्थिती कशीही असो, आतून एक स्थिरता आणि शांतता अनुभवता येते. चला तर मग पटकन बघूया की आपण आत्तापर्यंत आपल्या आंतरिक जगाबद्दल काय शिकलो. एक छोटासा आढावा घेऊया. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण हे शिकलो की आपल्या मनाच्या समस्या कशा निर्माण होतात आणि त्या कशा काम करतात. या लेखांचं मुख्य निदान हेच आहे की खरी समस्या बाहेर नाही तर आपल्या आतच आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचा भाग, या समस्यांवर उपाय काय आहे आणि चिरस्थायी कल्याणाचा मार्ग कोणता, याचा सारांश पाहूया. हा त्या व्यावहारिक ज्ञानाचा आणि उपायांचा सार आहे जो या लेखांमध्ये दिला गेला आहे. हा एक स्पष्ट रोडमॅप आहे जो आपल्याला स्वतःच्या कल्याणासाठी एक निश्चित दिशा दाखवतो. चला तर जाता जाता या शक्तिशाली प्रश्नावर विचार करूया. हे कालातीत ज्ञान आपल्या जीवनात लागू करण्यासाठी हा प्रश्न आपल्याला नक्कीच प्रेरणा देईल आणि आपल्या आयुष्याची सूत्र आपल्या हाती घेण्याची एक नवीन उमेद देईल.